तर बघा कशी होळीची तयारी सुरू झालेली आहे आणि होळी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे होळी निमित्त अगदी आनंदी आनंद चाललेला आहे. आणि आता पहिलं आमच्या एरियामध्ये होळीची तयारी चालू आहे छानपैकी. आता हा सोमवार आनंद घेऊन आलेला आहे. होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पुरणपोळीची तयारी सगळ्यात घरोघरी चालली असणारच आहे. तर आजच्या ह्या दिवशी आपल्याला गणेशजींना दुर्वा फुलवायचा आहे. शंकराला गंगा जल तुमच्याकडे असेल तर नक्कीच अर्पण करा. आणि तुम्ही आज गंगा जलाचं घरामध्ये सुद्धा लादी पूजा करा, आंघोळीमध्ये गंगा जल घाला. कारण आजच्या ह्या शुभ दिवशी आपल्याला गंगा जलाचं खूप महत्व आहे. आणि अशा प्रकारे आजची पूजा तुम्हाला संपन्न करायची. दारामध्ये रांगोळी काढा. संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये रोषणाई करायचीच आहे. त्याचप्रमाणे आजच्या या शुभ दिवशी गुळ पोळी किंवा गुळाची पोळी किंवा पुरणपोळी असं आपल्याला नैवेद्य आपल्याला होळी मातेला द्यायचा आहे. होळीचा अर्थच आपला असा आहे की वाईट गोष्टी असतात त्यांना आपण त्या होळीमध्ये अर्पण करतो आणि म्हणतो की सगळं जे आहे वाईट दुश्मन आहे किंवा काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या अग्नीमध्ये स्वाहा होऊ द्या. आणि त्याचप्रमाणे आपण त्या होळी मातेला अन्नामध्ये आपला पुरणपोळीचा गोडवा सुद्धा देतो, अग्नीला आपण देतो. आजच्या होळीमध्ये नारळ देताना नक्कीच तुमच्या घरावरच्या वरून नारळ उतरवा, तुमच्या मुलाबाळांवरतून नारळ उतरवा आणि होळीमध्ये त्या होळीमध्ये नारळ घाला. नेहमी ना पूजा ही असते ना ती जळाल्यानंतरच पूजा करावी. कारण अग्नीची पूजा होते, थंड होळीची पूजा नसेल नाही करायची खर तर तुम्ही दिवाबत्ती आहे किंवा गोड बत्ताशाचा हार आहे, त्याचप्रमाणे लवंग, दालचिनी, तेजपत्ता, थोडे काळे तीळ असं सगळं एक इलायची, दालचिनी त्याच्यात थोडे थोडे असे घ्यायचे, एका कागदामध्ये बांधायचे, लाल मिरची आणि आपल्यावरून सगळ्यांवरून फिरवायचे आणि त्या होळी मातेमध्ये जळत्या होळीमध्ये टाकायचे. याच्याने आपल्या घरातली जी नकष्ट असतील, नजर दोष असेल, काही बाधा असतील त्या होळीमध्ये करपून जाऊ दे असा त्याचा उद्देश आहे. तर हे नक्कीच करायला विसरू नका. घरामध्ये शेणी आणा, त्याच्यावर थोडासा कोळसा ठेवा. जर कोळसा नाही मिळाला तर तुम्ही त्याच्यावर तूप टाका. लवंग, दालचिनी, इलायची, तेजपत्ता, काळी मिरी आणि थोडासा त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे पिवळी सरसो असेल, पिवळी राई ती टाका आणि पूर्ण घरामध्ये तूप टाकून चांगलं धूप होऊ द्या. आणि तो धूप नंतर तुमच्या घराच्या दाराच्या बाहेर ठेवा किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यात ठेवा, ज्याच्याने त्याचा पूर्ण धूप होऊन घरामध्ये सुद्धा शुद्धता निर्माण होईल. एक प्रकारचे छोटस हे हवनच आहे. तर अशा प्रकारे आजच्या होळीच्या दिवसामध्ये अनेक अडचणींना आपल्याला मात करता येईल असे उपाय आहेत. ऑनलाईन भरपूर काही चालू आहे की होळी कशी करायची, होळीची मध्ये काय काय पूजा करायच्या. जर तुम्हाला जे काय पटत असेल त्याप्रमाणे करा, परंतु आमचा हा साधा सोपा उपाय घरातल्या कुटुंबाच्या संरक्षणेसाठी आणि होळीच्या दिवसाचा. तर नक्कीच आजचा हा उपाय करा. घरामध्ये नारळ उतरवून टाकणे किंवा लवंग, दालचिनी, इलायची यांचं आणि लाल मिरची यांचं तुम्ही मोहरी, काळी मोहरी टाका, त्याच्यात तीळ टाका आणि त्याची नजर काढून टाकणे. हे आपले साधे पूर्वजात पासून असलेले उपाय आहेत, पारंपरिक उपाय आहे. त्याच्यामध्ये कुठलीही जादू टोना असं काहीही नाहीये. तर आजचा होळीचा दिवस तुम्ही असाच साजरा करा. पुन्हा एकदा खूप शुभ होळी. होळीच्या खूप खूप शुभेच्छा.